नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. उद्या 2 मैदाने, उद्या कातर खटावमध्ये या ठिकाणी ओपनचं असं भव्य दिव्य मैदान आणि भोर या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये ओपनचं मैदान आहे. परंतु सगळ्या महाराष्ट्राला एकच उत्सुकता की बकासूरचा पैरा कोण आहे? बकासूरचा पैरा सगळ्या महाराष्ट्राला मी सकाळीसुद्धा सांगितलेलं होतं की सगळीकडे चर्चा चालू आहे की त्या 3 पायऱ्यापैकी एक. परंतु अशी आता अपडेट मिळाली आहे की बकासूरचा पायरा जो आहे तो आता एक नवीनच चेहरा आहे. आता नवीन चेहरा कोण आहे काय समजेना झाले कानाला. जर माहीत असेल तर कमेंट्समध्ये नक्कीच सांगा, कारण की संबंध महाराष्ट्राला एक उत्सुकता आहे की बकासूरच्या पायऱ्याची कोण असेल कोण असेल. बघूया बघूया. बकासूरचा पायरा एक नवीन चेहरा आहे सांगितलं जाते. नवीन चेहरा म्हटलं तर कोण असेल नक्की? संबंध महाराष्ट्राला खूप दिवसानंतरनं ही जोडी पळावी अशी खूप लोकांची इच्छा होती आणि इच्छा पूर्ण होते का नाही याच्याबद्दल अजून थोडीशी काय आपल्याला माहिती नाही आहे. परंतु ही लोकांची इच्छा पूर्ण झालेली आहे, कारण की झाली पाहिजे. तुम्हाला एक महाराष्ट्राला सांगतो की बकासूरच्या दावणीतला जो साम्राज्य आहे तो तुम्हाला माहितीच आता 5-6 महिने झालं तो मैदानामध्ये दिसला नाही आहे. 5-6 महिने नसतील झाले, 2-4 महिने झाले असतील. तो मैदानामध्ये का दिसत नाही काय याच्याशी जरा थोडीशी चर्चा करूया आणि बकासूरच्या पायऱ्याची बी चर्चा करूया. कारण काय होतंय, सगळ्यांना माहिती आहे बकासूरच्या दावणीतला साम्राज्य प्रत्येक मैदानामध्ये जिथं जिथं काढलं, एखादं 2 मैदान फेल झालं असेल परंतु तो सुद्धा चांगलाच पळतोय आणि चांगल्या पद्धतीनं लढती देतोय आणि लढतीचा निकाल जो आहे तो गुलालामध्येच घेतोय. आणि कशा पद्धतीनं आता बघूया, साम्राज्य आता मैदानामध्ये का दिसत नाही? आता तुम्ही बघितलं बकासूरच्या दावणीला महाराज आहे, वादळ आहे, साम्राज्य आहे, बाब्या आहे, वैभव मामा यांचा आणि दुसरे कुठले 1-2-3 नंदी आहेत ते मला एवढं काय मला माहीत नाही. लाल्या नावाचा एक नंदी आहे. परंतु साम्राज्य एवढा नामांकित नंदी, जरी हिंद केसरी नसेल तो, परंतु जो 1-2 मैदानामध्ये तरी तो गुलालामध्ये होताच. आणि तो आता सध्या महाराष्ट्राला दिसत नाही. तो कुठे आहे नक्की काय आहे? तो मैदानात नाही आहे. त्याचं कारण तुम्हाला मी सांगतो, कारण की तुम्हाला माहितीच आहे तिकडं जे आहेत त्या शर्यत्या कमी होत आहेत आणि इकडं आपल्या भागामध्ये शर्यती जास्त होत आहेत. परंतु परंतु काय होतंय, जरा थोड्याशा मला असं वाटतंय की जे लहान जे वासरं आहेत त्यांच्या दावणीला, लाल्या वगैरे जी दुसरी कुठली आहे ती, त्यांना एक मला असं वाटतंय की साम्राज्याला त्यांना एक गुरु म्हणून ट्रेन करत असतील असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता, कारण की तुम्हाला माहिती आहे हळूहळू नवीन नवीन वासरे जे आहेत मोहिल शेठ धुमाळ यांच्या दावणीला एक नवीन नवीन नंदी जे आहेत ते घडू लागलेत. आता बकासूर त्यांच्यासोबत ट्रेनिंग नाही देऊ शकत बकासूरचं, कारण की बकासूर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तो या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील एक कोहिनूर हिरा आहे आणि तो हिरा सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की तो मैदानामध्ये कशा पद्धतीने पळतो. नवीन नवीन चेहरे जे आहेत तो उजेडामध्ये आणतो. परंतु त्या लहान लहान जे वासरं आहेत ते बकासूरच्या आता गोट्यातील, त्यांना जे आहेत ते बकासूर एवढे ट्रेनिंग त्यांना देऊ शकत नाही. कारण काय होतं, बकासूरला एवढं सारखं सारखं पळवणं ते तेवढं पॉसिबल नाही आहे. त्याच्यामध्ये एखादा फेरा बकासूरचा मैदानाच्या आधी टाकत असतील फेरा किंवा नसतील सुद्धा टाकत. परंतु सगळ्या महाराष्ट्राला असं वाटतंय की साम्राज्य आता मैदानामध्ये दिसत नाही. नक्की कुठे आहे? नक्की साम्राज्य जो आहे तो त्यांच्याच दावणीत आहे. परंतु जी लहान लहान वासरं आहेत त्यांना जो गुरु म्हणून काम करतोय, त्यांना तो ट्रेन करतोय. वादळ जो आहे त्याच्या महाराज आहे त्यांच्यासोबत त्याचे फेरे चालू आहेत अशी मला आत्ता माहिती मिळाली. म्हणजे मी सकाळीच माहिती काढली होती, सकाळीच व्हिडिओ बनवणार होतो, परंतु सगळ्यांना एक म्हटलं बघावं की साम्राज्य नक्की काय, कुणाला काय अपडेट आहे का. त्याच्यामुळं मगाशी मी व्हिडिओमध्ये म्हटलं, परंतु शेवट जाता जाता म्हटलं नक्की सांगावंच लोकांना की कसं होतंय. कारण की साम्राज्य खूप लोकांना प्रश्न पडला होता, साम्राज्य नक्की कुठं आहे, साम्राज्य नक्की कुठं आहे? कुठे नाही, तो दावणीतच आहे. आणि उद्या बकासूरसोबत कोण असेल नवीन चेहरा? कमेंट्समध्ये सांगा. एक नवीनच चेहरा आहे. आता नवीन चेहरा कोण वाटतोय? एक अंदाज कोण वाटतोय? मला तर वाटतंय तिथलाच कोणतरी. आता एक दुशामधलं वासरू आहे, दुशामधलं अशी मला माहिती मिळाली. आता दुशामधलं वासरू आता कोण आहे काय मला पण एवढं नाहीत, पुणे जिल्ह्यामधील एवढी नंदी माहीत नाहीत. परंतु एक दुशामधील सांगते ती, पण शेवटी आता कसं होते, बकासूरचा पायरा मैदानामध्येच गेल्यानंतर समजतं. कुणी कितीही अंदाज लावू द्या, कितीही रती महारथी, कितीही मोठा ते म्हणते ते ना स्वामी असू द्या, त्याला सुद्धा बकासूरचा पायरा कळत नाही. शेवटी मामांनाच माहीत असतो. परंतु असू द्या, शेवटी आपण बकासूरच्या पायराचा एक अंदाजच लावू शकतो उद्याच्या मैदानामध्ये. आता तुम्हाला माहिती आहे, मला फक्त नवीनच चेहरा कळाले, फक्त नवीन चेहरा आहे. आता नवीन चेहरा बकासूरसोबत तो एकदाच पळाला होता. आता कोण आहे नक्की? कोण आहे? मला वाटते विराट असेल. विराट नाशिकचा विराट आहे ना, तो असू शकेल. नाहीतर तो जर नसला तर कोण असेल? विराट जर नसेल तर मला वाटते ह्यो असेल, सासवडचा बादल बी असेल. बघूया
शेवटी एक अंदाज लावू शकतोय. अंदाज आहे माझा बकासूर पायऱ्यांचा. परंतु सगळ्यांना सांगितले की साम्राज्य मैदानात का नाही येत त्याच्याबद्दल माहिती दिली. धन्यवाद.